हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रियंका टेंभुर्णे व्लॉग्स चॅनल। आज आपण घेऊन आलेलो आहे सांडगे रेसिपी, म्हणजेच महाराष्ट्रीयन सांडग्यांची भाजी, जी की माझ्या मम्मीने केलेली आहे। यासाठी आपण घेतली आहे एक कढई। कढईमध्ये आपण टाकले आहेत 2 चमचे तेल। त्यानंतर आपण एक बारीक चमचा जिरे टाकायचे आहे, एक बारीक चमचा मोहरी, काही लसणाच्या कळ्या आपण ठेचून ठेवलेल्या होत्या, त्या आपण ठेचलेल्या लसणाच्या कळ्या तेलामध्ये टाकायच्या आहेत। ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण घालायचे आहे 2 बारीक चिरलेले कांदे। 2 बारीक चिरलेले कांदे आपण टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्यांना व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत शिजवून घ्यायचे आहे। आता इथे जर तुम्हाला कांदे लवकर शिजवून घ्यायचे असतील तर तुम्ही लगेच जर मीठ टाकलं आणि झाकून ठेवलं तर तुमचे कांदे लगेच शिजून जातात। इथे आपण मीठ नंतर टाकणार आहे। आपण आता कांदे टाकले आहेत, कांद्यांना आपण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घेऊया आणि त्यानंतर मग आपण पुढचे स्पाइसेस वगैरे टाकूया। आता बघा, इथे व्यवस्थित कांद्यांना परतून घेतलं आहे आणि आता ते गोल्डन ब्राऊन होत आहे। आता त्यामध्ये आपण टाकले आहे चवीपुरतं मीठ, जेवढं आपल्याला लागते तेवढं आपण टाकू शकतो। इथे मीठ आपण परतून घेतल्यानंतर आता आपण इथे टाकणार आहेत स्पाइसेस। यामध्ये आम्ही टाकले आहे 2 छोटे चमचे लाल तिखट, 1 छोटा चमचा हळदी पावडर, 1 छोटा चमचा धनिया पावडर। हे सगळे टाकल्यानंतर, मसाले टाकल्यानंतर आपण ह्या मसाल्यांना एकजीव करायचं आहे, यांना बरोबर कांद्यांबरोबर शिजवून घ्यायचे आहे। शिजवून म्हणजे परतून घ्यायचं आहे, सो दॅट सगळे स्पाइसेस आपले व्यवस्थित मिक्स होतील। आणि मग त्याच्यानंतर आपण हे असंच ठेवायचं आहे मिश्रण। आणि आता आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो, मी इथे एक टोमॅटो घेतला आहे आम्ही, कारण हे आपले गावठी टोमॅटो असल्यामुळे हे जरा जास्त आंबट होते। तुम्हाला जर चांगली ग्रेव्ही करायची असेल, जास्ती ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त टोमॅटो घेऊ शकता। आम्ही इथे एक छोटा टोमॅटो घेतला होता, त्याला बारीक चिरून आम्ही इथे टाकला आहे। त्यानंतर टोमॅटो टाकल्यानंतर तुम्हाला परत एकदा मसाल्यांबरोबर सगळं हे परतून घ्यावं लागेल। परतून घेतल्यानंतर सगळं एकजीव झाल्यानंतर मग आता टर्न येते ती आपले सांडगे टाकण्याची। तर इथे आम्ही सांडगे जे आहेत ते एका भांड्यामध्ये घेऊन त्यांना आपल्या ठेचणीने जरा ठेचून घेतले होते, कारण हे मिक्स डाळीचे असल्यामुळे इथं हे जे सांडगे आहेत ते खूप फुलतात। मिक्स डाळीचे असल्यामुळे ते शिजल्यानंतर बरेच फुलतात, त्यामुळे त्यांना जरा बारीक साईजचे केल्यानंतर ते व्यवस्थितपणे छान लागतात आणि सगळे व्यवस्थितपणे एकजीव होतात। त्यामुळे आम्ही यांना जरा ठेचून इथे टाकलं आहे। सांडगे व्यवस्थितपणे टाकल्यानंतर जेवढे तुम्हाला पाहिजे, जेवढ्यांची तुम्हाला भाजी करायची आहे ते टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे त्यांना तेलामध्ये आणि त्या सगळ्या स्पाइसेसमध्ये एकजीव करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आणखी एक गोष्ट म्हणजे सांडगे जे आहेत ते तुम्ही स्वतः तयार करू शकता। मी एका शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की सांडगेची रेसिपी आपण कशी करतो, ते तुम्हाला सांडगे कसे बनवतात ते बघायचं असेल तर तुम्ही मला रिक्वेस्ट करा आणि आम्ही ते व्हिडिओ अपलोड करू। पण हे तुम्हाला बाजारात देखील मिळतात, म्हणजे विदर्भ वगैरेमध्ये हे विकल्या जातात, बाकी ठिकाणीसुद्धा आय गेस हे मिळतात विकत, तर तुम्ही मागवून घेऊ शकता। तर इथे आपण सांडगे जे आहेत ते व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय केलेले आहेत। कोणी सांडगे जे आहेत ते अगोदर कढईमध्ये तेल टाकल्यानंतर लगेच ते टाकतात आणि फ्राय करतात आणि थोडंफार तेलामध्ये फ्राय करतात आणि देन ते मसाल्यांमध्ये टाकतात। पण कुणी लोकं डिरेक्टली स्पाइसेस वगैरे टाकल्यानंतर त्यांना सांडग्यांना मसाल्यामध्ये टाकतात। त्यानंतर मग आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे। पाणी जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढी। आम्हाला जरा मोकळी भाजी हवी होती म्हणून आम्ही जरा कमी पाणी टाकलं। तुम्हाला जर जास्त पाणी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। रस्सा भाजीसुद्धा याची खूप छान लागते। आम्हाला जरा कमी पाण्याची पाहिजे होती, मोकळी भाजी हवी होती, म्हणून इथे कमी पाणी टाकलेलं आहे। एकदा पाणी टाकल्यानंतर तुम्ही झाकण बंद करून भाजीला 10 ते 15 मिनटं व्यवस्थितपणे शिजू द्या। 10 ते 15 मिनटात भाजी मस्तपणे शिजून सगळे सांडग्यांचा अर्क भाजीमध्ये, पाण्यामध्ये उतरून व्यवस्थितपणे शिजून जाते आणि छान लागते। तुम्ही ओपन केल्यानंतर एकदा चेक करू शकता की सांडगे शिजलेत की नाही शिजलेत। जर ते शिजले नसतील तर तुम्ही अजून काही वेळ थोडं पाणी ॲड करून किंवा अजून काही वेळ गॅसवरती ठेवून त्यांना शिजवून घेऊ शकता।
एकदा शिजवल्यानंतर 5-1 मिनटं शिजवल्यानंतर ते बऱ्यापैकी शिजल्या जातील. एकदा तुम्हाला हवं तेवढं पाणी आटल्यानंतर, हवं तेवढं पाणी असल्यानंतर तुम्ही कोथिंबीर टाका आणि तुमची भाजी जी आहे ती तयार आहे. सांडग्यांची भाजी मस्तपैकी छानपैकी गरम गरम चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही. भाताबरोबर तर अगदी अप्रतिम लागते ही भाजी, खूप सुंदर लागते. ही विदर्भाची स्पेशालिटी आहे. विदर्भाचे लोक आवर्जून हे समरमध्ये बनवतात, उन्हाळ्यामध्ये बनवतात सांडगे आणि मस्त भाजी एन्जॉय करतात. खूप छान लागते ही भाजी. ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. आणि हो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.